हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला अतिशय सोप्या पद्धतीची आणि पौष्टिक अशी रेसिपी आपण तयार करणार आहोत. त्यासाठी हे बघा, एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये मसूरची डाळ घ्यायची आहे 1 वाटी आणि ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे. मसूरची जर वापरायची नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी मुगाची डाळ वापरू शकता. याची आमटी खूप छान होते आणि पौष्टिक पण आपण करून दाखवणार आहोत ह्या आमटीला. तर हे बघा, हे छान स्वच्छ 2 पाण्याने डाळ धुवून घ्यायची आहे. आता धुवून झालेली आहे 2 पाण्याने. आता त्यावर पाणी टाकायचं आहे आणि हा एक मीडियम साईजचा बटाटा आपण सोलून कट करून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे बघा, हा शेवग्याचा जो झाडाचा पाला असतो तो ह्याची पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहेत, ती टाकायची आहे यामध्ये. आणि कांदा एक मीडियम साईजचा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा आता. आणि लाल तिखट आहे, कांदा लसूण मसाला, तो साधारणतः आपल्याला आपल्या तिखटच्यानुसार घ्यायचा आहे. मी साधारणतः 2 चमचे आहे टाकलेला आहे. पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं पाणी ॲड करायचं अजून. आणि गॅस हे झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या शिट्ट्या कमीत कमी 3 तरी काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, कुकरची शिट्टी 3 करून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला छान हटवायचं आहे, चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, 1-2 मिनटं तरी करून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसूण बारीक ठेचून टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे आणि लाल मिरची टाकायची आहे. हे छान आता परतून घ्यायचं आणि कढीपत्ता टाकायचा आहे आधी, हिंग टाकायचा. आणि हे बघा, आता हे जे आपण हटवून घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये ही डाळ ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे. अतिशय पौष्टिक अशी ही डाळ झालेली आहे. शेवग्याच्या पानाने आपला HB हा, ज्यांना कुणाला HB कमी असेल त्याने शेवग्याची पानं टाकून डाळ भाजी काही तुम्ही शेवग्याचं करू शकता. याने HB तुमचा 100% वाढू शकतो. हे बघा, हे छान उकळी काढून घ्यायचं आहे याला. अतिशय पौष्टिक अशी ही आमटी आपली रेडी आहे. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. झालेली आहे ही आमटी तयार. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.